मित्र हो, मी आलो आहे कापसाच्या प्लॉटमध्ये आणि या ठिकाणी कापसाला आपण सगळ्यांनी फवारणी पोळ्याच्या अमावस्येला घेतलीच असेल. तुम्हाला पोळ्याच्या अमावस्येला फवारणी घेण्याचं महत्त्व बी माहीत आहे की पोळ्याच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पतंग हे आपले अंडी घालतात आणि आपलं प्रजनन त्या ठिकाणी वाढवतात. म्हणून त्या ठिकाणी आपण एक चांगली दर्जेदार औषधाची फवारणी घ्यायची. त्याच्यामध्ये अंडेनाशक, थ्रिप्सनाशक आणि तुमचं काही हे असे काळवट पानं पडलेले आहेत, याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेतलं तर हे सगळं कवर होतं आहे. तर तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशक दर्जेदार कंपनीचं वापरू शकता. बरेच बुरशीनाशक मार्केटला उपलब्ध आहेत. त्यानंतर क्रियाक्रॉनसुद्धा वापरू शकता. त्याच्यामुळं तुमचं अळीनाशक बी हे तुमचं पतंगाचे अंडीनाशक, त्याच्यामुळं म्हणजे जास्त काळ कापसावर रोग येण्यापासून थांबल्या जाईल. दुसरी गोष्ट अशी की पाऊस भरपूर झाल्या असल्यामुळे आणि हे बीटीवान असल्यामुळे याला जास्त खाण्यासाठी लागतं आहे आणि आता सगळ्या खताचा निचरा होऊन गेलेला आहे. तर याच्यासाठी तुम्ही ताबडतोब डोस घ्या कापसाला, जेणेकरून त्या झाडामध्ये ताकद राहील आणि कापसाचा ग्रोथ हे चांगल्या पद्धतीने राहील. त्याच्यामुळं पातेगळ होणार नाही. त्यानंतर तुमचं झाडाची जी प्रत आहे तीसुद्धा हलकी राहणार नाही. आणि आता हे आपण एक शेतकरी म्हणून एकूण एकाला गोष्टी शेअर करायलो, पण याच्या पुढची बी स्टेप आपल्यासाठी अशी आहे की केंद्र सरकारनं कापूसाचं धोरण म्हणजे कापसाचं आयात शुल्क माफ केलेलं आहे. मग कापसाचं आयात शुल्क माफ केल्यानंतर साहजिकच आपल्या बाजारावर त्याचा परिणाम होऊ शकतो आहे. कारण बाहेर देशात जर कापूस आपल्या कापसापेक्षा दर्जेदार आणि कमी भावात मिळत असेल तर कोणी बी चांगलीच वस्तू मार्केटमध्ये घेणार. हे एक व्यवहारिक गणित आहे. हे काय तुम्हाला सांगायची नाही आवश्यकता. बघा या ठिकाणी हे अशा पद्धतीनं काही पाते पिवळे पडालेत. आता या पात्यामध्ये ताकदच नाही, तुटल्या गेलं. असं होऊ नये यासाठी तुम्ही फवारणी जरी केली नसेल तर कालच अमावस्या झाली, आज बी जरी करता तुम्ही फवारणीचा निर्णय घेतला तर नक्कीच याचा तुम्हाला रिझल्ट येईल आणि आपल्या पिकाचं तुम्ही संरक्षण करा. आता हा माझा अनुभव स्वतःचा तुम्हाला शेअर केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं आहे तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. आणि त्याच्यामुळं काय होईल, एकूण एकाच्या देवाणघेवाणीमुळं शेतकऱ्याचं होणारं नुकसान टळलं आणि अधिक उत्पादन कसं येईल याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. मी आमच्या गावातले बरेच शेतकरी आहेत, त्यांच्याशी चर्चा करून शेती आणि शेतीचा आम्ही नियोजन करीत असतो. तुम्हीसुद्धा तुमच्या गावामध्ये बिलकुल एकूण एकाला गोष्टी शेअर करायला पाहिजेत. आणि तुम्हाला ज्याही गोष्टीचा अनुभव आला असेल, कारण वातावरण क्लायमेट हे प्रत्येक ठिकाणी अलग अलग राहते. तर एखाद्या ठिकाणी एखादा जर तुम्ही औषधाचा डोस घेतला असेल तर त्याचा उपयोग बी होऊ शकत नसते. त्याच्यामुळं स्थानिक लेवलच्या वातावरणानुसार त्याच्यामध्ये फेरबदल करायला पाहिजेत. तुम्हाला या माहितीबद्दल काय वाटतं आहे तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा. आणि सरकारवर नक्कीच आपले प्रतिनिधी आपलं दबाव आणतील की कापसाचा आयात शुल्क हटवा आणि त्याच्यावर शुल्क लावा, म्हणजे भारतातल्या आपल्या शेतकऱ्याचा काहीतरी त्याच्यात फायदा होईल. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. भेटू पुढच्या शेतीबद्दल माहितीमध्ये व्हिडिओमध्ये. धन्यवाद.